आज विपश्यनासाठी आपण सगळे आलेलो आहे, तिथे जमले आहे. सगळ्यांचं एक मनोगत व्यक्त झालेलं आपण बघूयात. माझं नाव सागर बाळासाहेब कांबळे. मी आलोय सांगली इस्लामपुरावरून. सध्या नेमणुकीस रत्नागिरी पोलीस दल येत आहे. विपश्यना करता आलो त्यामुळे बरं वाटलं. 10 दिवस बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क नाही. काय झालं काय झालं काय नाही. थोडं डोक्याला शांत वाटतं. काय शिकायला भेटले? मन शांती. माझं नाव भूषण चौधरी. मी जळगावचा राहणार आहे. गोष्ट अशी आहे की मी याच्या मागच्या वर्षी सुद्धा एकदा ट्राय केला होता विपश्यना करण्याचा, पण काही कारणास्तव तो पूर्ण केला नाही. आणि मग वाटलं 1 वर्षानंतर बॅन झालो होतो मी, त्यामुळे मी इथे आलो. तर इथे आलो तर मला आवडला की विपश्यना भारी आहे एकदम. खरंच ते डोक्याला शांती देण्यासाठी भारी. मी आहे नितीन गुंड. मी बार्शीवरून आलोय आणि हा माझा 3रा अटेम्प्ट होता. मी 14 वर्षापूर्वी एक अटेम्प्ट केला, 12 वर्षापूर्वी 2रा अटेम्प्ट केला आणि हा 3रा अटेम्प्ट आहे. मला विपश्यनेच्या या 10 दिवसांमध्ये चेस्ट पेन हा मानसिक होता की शारीरिक होता याविषयी मला काही सांगता येणार नाही आजही, पण ह्या मी निश्चित सांगेल की हे 10 दिवसांचं शिबिर केल्यानंतर तो माझा चेस्ट पेन हा 100% निघून गेलेला आहे. आणि हा मी असं करायचं तर येऊन अगदी छान वाटतंय. निश्चितच यापुढेही एखादा अटेम्प्ट मी अजून करेन, यात काही शंका नाही. थँक्यू. माझं नाव हर्ष तांबगाडगे आहे. मी नागपूरहून आलो आहे. मी इथे मेडिटेशनसाठी फर्स्ट टाइम आलो आहो. मेडिटेशन करून मला म्हणजे खूप चांगलं तर वाटलंच, पण मेन म्हणजे ह्या मध्ये जे मित्र मिळाले ते जीवनात कधी मिळणार नाही. यासाठी मी खूप थँक्यू म्हणतो त्यांच्यासाठी की इथे आलेत, आपण मिळालो, भेटलो सगळेजण. थँक्यू. शिकायला काय भेटलं? तर शिकायला मिळालं जे दुनियाच्या कोणत्याच ठिकाणी आपल्याला असं मिळणार नाही शिकायला. थँक्यू. माझं नाव सोनटके महेश पांडुरंग. मी हिंगोलीहून आलेलं. तर मला इथे येऊन खूप मस्त वाटलं की ज्यामध्ये आपण निसर्गाच्या वातावरणात राहायला मिळाले. आणि या विपश्यना करून कसं मोबाईलपासून आपण कसं दूर राहून एक वेगळी दुनियेमध्ये राहू शकतो हे आपल्याला इथून मला इतकं तरी समजलं. हाय, माझं नाव सुरज गजबी आहे. मी नागपूर इथून आलेलो आहे. मला इथे स्वतःबद्दल आणि माझ्या मनाबद्दल खूप वेगळ्या वेगळ्या फिलिंग्स आहेत. त्याच अनुभवाला भेटलाय. तसं इथचे वातावरण, इथचे लोक, यांची कार्यपद्धती हे पूर्ण आवडलेली आहे. त्याच्याबद्दल मी इथच्या विपश्यनाच्या कमिटीचा आणि माझे सर्व मित्र जी 1 to 18 ह्या इथचे जेवढे पण मित्र आहेत त्यांच्या मी खूप कृतज्ञ आहे. धन्यवाद व्यक्त करू त्यांचं. थँक्यू. माझं नाव भूषण जाधव. मी नाशिकचे राहणार. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्यामुळे मी माझं मन एकाग्र कसं होईल आणि कसं फोकस होईल यासाठी मी इथं आलो होतो. खूप छान एक्सपिरियन्स होता. आयुष्यात एकदा तरी सर्वांनी एक्सपिरियन्स करायला हवा असा एक्सपिरियन्स आहे. आणि खरंच इथं एक जगण्याचा जो मार्ग आहे खरंच असं सांगितलं जातो आणि तो प्रत्येकाने असं फॉलो करायला हवा असं मला तरी वाटतं. हॅलो, माझं नाव कन्हैया श्रीवास्तव आहे आणि मी खोपोलीवरून आलो आहे. इगतपुरीचा जे एक्सपिरियन्स होता विपश्यना मेडिटेशन सेंटरमध्ये एकदम भारी होता. आणि आपल्याला माहीत पडलं की कसं आपण आपल्या माइंडला कंट्रोल करू शकतो. मनात म्हणजे जे वाईट विचार आहे त्याला कसं आपण सद्विचारांनी रिप्लेस करू शकतो. आणि हाऊ टू लिव्ह अ लाईफ एक मोठा आपण इथे लेसन शिकलं आहे की कसं आपण म्हणजे जीवन जियायचं. आणि ऑल ओव्हर. थँक्यू. सबका बनाओ सबका मांगो. हाय, माझं नाव धीरज सुरुशे. मी बुलढाण्यावरून आलोय. आणि जो सर्वांनी एक्सपिरियन्स सांगितला आपला की इथला आपला एक्सपिरियन्स कसा होता, तर माझ्यासोबत निश्चितच चांगला घडून आला. पण सोबतच जी इथली मला शिस्त बघायला मिळाली ती अप्रतिम होती आणि ती मी आयुष्यभर ती अंमलात आणेल. आणि इथनं जे कल्चर पण लागले, जे की मोबाईल, सरांनी सांगितलं की जे मोबाईल आपल्यापासून दूर राहिला 10 दिवस, ते पण शिकलो की मोबाईलचा कमीत कमी वापर करेल. आणि जे माझे फ्रेंड सर्कल नातेवाईक आहे त्यांना पण मी रिकमेंड करेल की एकदा तरी आपण विपश्यना केली पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव तन्मय तायडे. मी अमरावतीवरून आलेलो आहो. आणि विपश्यना करून जे धर्माची गंगा माझ्या हातून वाहली तर ते खूप
छान होती आणि विपश्यना करून खरं तर जे विकार उत्पन्न जे होते विकार काढण्याची जे टेक्निक त्यांनी शिकवली तर ते माहीत पडली. मतलब जीवन जगण्याची टेक्निक जे विकार आजपर्यंत मी काढत आलो आणि ते मी व्याकुल होत होतो लाईफमध्ये, तर ते आता मी व्याकुल नाही होणार. मी समता भावने सगळ्यांना त्यांना पाहणार. थँक्यू. थँक्यू. माझं नाव सिद्धांत सोनवणे, मी बीडवरून आलेलो आहे आणि एवढंच सांगेल की प्रत्येकाने हे ट्राय केलंच पाहिजे. दर 1 ते 2 वर्षाला 10 दिवसाचा एक वेळ काढून कोर्स नक्कीच अनुभवला पाहिजे. वेगळाच अनुभव आहे. शिकायला काय भेटलं? शिकायला विपश्यना शिकायला भेटली आणि अजून बरंच काही शिकायला भेटलं जे इथं आल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. इथं येऊनच तुम्हाला ते शिकून घ्यावं लागेल. खास जय गजानन मित्रांनो, मी वेदांत वाकडे शेगाववरून आहे आणि मी आता सध्या फायनल इयरला आहे. माझं फार्माचं ग्रॅज्युएशन चालू आहे. पुढच्या मास्टर्सच्या डिग्रीसाठी मला मेंटली स्टेबल होण्याकरता मी एक निर्णय शोधत होतो कुठेतरी स्टेबल व्हायसाठी आणि निर्णय घ्यायसाठी आपल्याला कुठेतरी जायचं आहे. तर असंच विपश्यना मित्रांकडून विचारून माइंड स्टेबल करण्यासाठी मेडिटेशन वगैरेचे टेक्निक्स जे आहेत ते आधीपासून मला थोडंफार माहिती होतं, पण नेमकं असतं काय प्रॉपर एक गायडन्स नव्हतं. तर इथं आलो मी. फर्स्ट टाईम इगतपुरीला नंबर लागला. 3 वर्षापासून ट्राय करत आहे. फर्स्ट इयरमध्ये केला होता, सेकंड इयरमध्ये माझा नंबर नव्हता लागला, पण आज फायनल इयरमध्ये नंबर लागला आणि ते घडून आलं. खूप छान वाटलं. एक बेस्ट ग्रेट एक्सपिरियन्स होता. थँक्स. नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव तेजस धाईंजे आहे. मी अकलूजचा आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करून करून खूप फ्रस्ट्रेट झाले होतो आणि मग त्यासाठी जरासा ब्रेक पाहिजे होता म्हणून मी इगतपुरीला आलो मेडिटेशन करण्यासाठी. आधीपासून मला मेडिटेशन खूप आवडतं आणि इथे येऊन मला खूप ग्रेट फील होतं. मी 1-2 दिवस आजारपणात घालवले आणि आता मला खूप छान वाटतंय. तर मित्रांनो, आज तारीख आहे 24 ऑगस्ट